फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे ते अर्थातच नवजीवन मुलेकण टीमला आणि गोलंदाजीसाठी आघाडीचे गोलंदाज हर्षल येत असताना आपल्याला पाहायला मिळतील आणि स्ट्रायकर एंडला बॅटर साहिल आणि त्याच्या साथीला रोहित अशी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि गोलंदाजीसाठी हर्षल आपल्याला पाहायला मिळतील. 2 मॅच मध्ये दमदार खेळ त्यांचा राहिला. मॅचला सुरुवात केली जाईल. गोलंदाजीसाठी हर्षल गावण येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडला बॅटर साहिल आणि त्याच्या साथीला रोहित आपल्याला पाहायला मिळतील. मॅचला सुरुवात पंचांचा ग्रीन सिग्नल देत असताना पहिला बॉल या मॅच मधील आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाचं देखील तिकडे कौतुक करावं लागेल. दमदार क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षक तिकडे आपल्याला आदित्य पाहायला मिळाले आणि त्यांनी या बॉलला अडवलं. तत्पूर्वी या बॉलवरती येत असताना एक सिंगल धाव आणि एका धावेनं श्री गणेश होत असताना बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय गोवटणे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम मुळेखंड अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 14-16 गोवटणे आणि त्यांच्या अगेन्स्ट नवजीवन मुलेखंड अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला एका टप्प्यानं सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलवरती रन्स मिळतील 4. आला चौकार. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली. त्यानंतरच्या बॉलवरती चौकारत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. 4 धावसंख्येनं आता धावफलक पुढे चालल्या. आताच्या घडीला धावा बनल्यात त्या 5. पुढचा बॉल. यावेळचा बॉल पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता. तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. थोडेसे प्लंबल झाले. 1 धावसंख्या वेगाने कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न तिकडे झाला आणि दुसरी धाव देखील तिकडे त्याच वेगाने कंप्लीट केली. 2 धावसंख्या ऍड केली जातील. 2 धावसंख्येने धावा धावफलकावरती बनल्यात. ते एकंदरीत 7 धावा धावफलकावरती असताना पहिलं षटक पॉवर प्लेचं प्रगतीपथावरती असताना गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत हर्षल गावण. त्यांचा या ओव्हरमधील पुढचा बॉल. यावेळचा बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतायत. 2 धावा तर तिकडे कंप्लीट झाल्यात आणि 2 धावेनं आता तिसरीचा देखील प्रयत्न झाला होता, परंतु या बॉलवरती 2च धावा मिळतील. 2 धावसंख्येने षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा बनल्यात त्या धावफलकावरती एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात त्या 9 धावा हर्षल गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील दमदार गोलंदाजी या खेळाडूची पाहायला मिळाली आणि आज मात्र गावच्या टीमला लीड करत असताना हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. यावेळचा बॉल खऱ्या अर्थानं स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटरचा डाव अंगलटी आला. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने या ओव्हरमधील पहिला डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे गुणलेखक रोहन मोरे आम्हाला अपडेट करत असताना सांगतायत की हा बॉल पाहायला मिळालाय तो डॉट. तर या ओव्हरमधील पुढचाच बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. यावेळचा बॉल फटका फसला. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. अडवण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये 1 धावसंख्या मिळाली. एका धावेने धावफलक पुढे चालले. ते आत्ताच्या घडीला 10 धावा धावफलकावरती. 1 ओव्हरचा खेळ संपला. थँक्यू. आणि रोहित पाटील हा बॅटर आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं 2025 मध्ये ज्या खेळाडूंना आपल्या स्वप्नातली आणि कारकिर्दीतली पहिली कार ज्या खेळाडू जिंकली तो आता स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतो. रोहित पाटील जो आघाडीला आलाय त्याच्या बॅटमधून देखील धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. समर्थच्या दशकामध्ये ज्या खेळाडूंना आपल्या स्वप्नातली आणि कारकिर्दीतली पहिली 4 व्हीलर जिंकली तो खेळाडू आता स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याच्या समोर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. मागच्या मॅचचे हिरो हर्षल मांडेलकर.
चा पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रचंड वेगाचा पाहायला मिळाला आहे. या बॉलवरती बॅटरला देखील चेंडू समजलाच नव्हता आणि या बॉलवरती असताना डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅचमध्ये देखील काय दमदार गोलंदाजी त्यांची राहिली होती आणि आता पुन्हा एकदा टीम कॅप्टन त्यांच्यावरती विश्वास दाखवला आणि ते गोलंदाजीसाठी येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षल यांच्या ओव्हरमधील पुढचाच बॉल. यावेळचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न सक्सेस झाला. बॉल चालला सीमा पार. क्षेत्ररक्षकाच्या दस्तकाला मस्तक देत बॉल सीमा पार. षटकार. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. जास्त उशीर शांत बसला तो रोहित पाटील कसला, आता हेच प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालंय. काय या खेळाडूनं फोर व्हीलर कार जिंकली ना, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. यज्ञेश पाटील यांनी टिपला झेल आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात हर्षल मांडेलकर यांनी सांगितलंय की मी देखील मैदानाच्या आतमध्ये तोडीसतोड प्रत्युत्तर देणार आणि विकेट घेतली. फलंदाज बाद. थँक्यू. निशांत वर्तका बॅटर आपल्याला दाखवत असताना पाहायला मिळतोय. नॅट नंबर 3 वरती आलाय. आघाडीला आलेल्या रोहितला आता मैदान सोडावं लागले. धावफलकावरती एकंदरीत धावा बनल्यात त्या 16 धावा. दुसरं षटक मार्गस्थावरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हवे त्या माध्यमामध्ये कोणता संघ जिंकेल आणि पुढच्या फेरीमध्ये जाईल. यावेळचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित प्रणय कोहली, करणार नाहीत कोणत्या प्रकारची चुकी आणि मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक फलंदाज येईल माघारी. थँक्यू. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आम्हाला रोहनजी मोरे सर जोडलेले आहेत. ते मॅन फ्रॉम केगाव. त्यांचं ते आम्हाला अपडेट करत असताना सांगतात की आजच्या दिवसामध्ये 25वा खेळाडू जो आहे शून्यावरती बाद झालाय. या बाते त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला संपूर्ण अपडेट्स दिले जात आहेत. यावेळचा पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका फसला. क्षेत्ररक्षक आले होते परंतु तिकडे आता मात्र त्यांनी स्वतःला सावरलंय आणि कमालीचं क्षेत्ररक्षण तिकडे देखील पाहायला मिळालंय. जिथे सुरुवातीला वाटलं होतं की झेल देखील होईल परंतु दुसऱ्या बाजूने 2 धावा देखील होतील असं वाटलं होतं, परंतु तदनंतर स्वतःला बॅलन्स केलंय आणि यावेळच्या बॉलवरती आले एक सिंगल धाव. ओव्हर नंबर 2चा खेळ मार्गस्थ असताना हर्षल मांडेलकर हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एकच धाव आली. धावा बनल्या धावफलकावरती एकंदरीत 17 धावा. पुढचा बॉल या ओव्हर मधील. यावेळचा बॉल रिव्हर्स टोकन करण्याचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये बॅटरचा डाव आला अंगलटी आणि पंचांनी सांगितलेलं आहे की डॉट बॉल, परंतु बॅटरना मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे आणि आता तिसरे पंच पावात काय डिसिजन देतील. चला, पंचांनी जो डिसिजन दिला होता तो योग्यतेचा होता आणि आपल्याला पाहायला मिळाला फेअर बॉल. आणि बघता बघता आता ओव्हर नंबर 2चा देखील खेळ संपला. 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 गडी बाद. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 17. बॅटिंग करत असताना टीम पाहायला मिळते 14-16. गोवटणे यस साठी जे मास्टर. स्ट्रायकर एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत ते स्वस्तिक गावंड, ज्या खेळाडूंना आत्ताच्या घडीला यंदाच्या अंगामध्ये
आता जी स्पर्धा पाहायला मिळाली 12 पाड्याच्या क्रीडांगणावरती 6 बॉल 6 षटकार मारण्याचा वीर पराक्रम ज्या खेळाडूने केला तो आता स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. पण यावेळेचा बॉल फटका फसला होता. तिकडे क्षेत्ररक्षक थोडेसे फ्लंबल झाले. तिथे एकही धावसंख्या नव्हती ना तिथे मात्र 2 धावा सहज रीतीने वेगाने कंप्लीट केल्यात. या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये झेल उडाला होता परंतु यष्टिरक्षकाच्या माध्यमातून झालेली चूक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 2 धावा एकंदरीत येत असताना पाहायला मिळतील. 2 धावेने धावफलक 19 पर्यंत जाऊन पोहोचलंय. त्या फलंदाजानं 6 बॉलवरती 6 षटकार ठोकण्याचा वीर पराक्रम केला होता. तो आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये जसा आला तसाच पाठवून देण्याचा प्रयत्न फटका फसला. तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. झेल टिपला फलंदाज बाद. विक्की पाहायला मिळत आहेत आणि त्यांनी घेतलेली विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. विक्की मात्र गोलंदाजीसाठी आलेत आणि विकेट त्यांनी देखील घेतली. नवीन फलंदाज मैदानावरती दाखवत असताना संकेत आलेत आणि संकेत यांच्यासाठी टाकलेला फुलटॉस बॉल तिकडे क्षेत्ररक्षक शुभम मात्रे उपस्थित आहेत. बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. आत्ताच्या घडीला धावफलकावरती धावफलक जात असताना दुहेरी अंकामध्ये दुसऱ्या दशकात 20 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 षटकांची मॅच कमीत कमी 25-30 धावा जरी बनल्या तर एक फायटिंग टोटल या मॅचची बनू शकते. कारण की दुसऱ्या सत्रामध्ये दमदार गोलंदाजी आपल्याला टीम गोवटनेच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. यावेळचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. हर्षल करणार नाहीत कोणती चूक. आणखीन एक फलंदाज झेलबाद. थँक्यू. आणखीन एक विकेट येत असताना पाहायला मिळाली. ओव्हर नंबर 3चा खेळ चालू आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावरती हाणामारचं षटक. या षटकामध्ये जितक्या धावा बनवता येतील ना तितक्या धावा तुम्हाला बनवायच्या आहेत आणि अशा वेळेला विकेटची पडझड आणि विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळते. 14-16 वॉरियर्स गोवटने टीमच्या माध्यमातून पुढचा बॉल. यावेळचा बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय परंतु आता तिकडे क्षेत्ररक्षण दमदार पाहायला प्रणय कोहली यांचं. त्यांनी या बॉलला अडवलंय आणि या बॉलवरती देखील एक असताना सिंगल धावसंख्याच पाहायला मिळाली. एकेर धावसंख्या ऍड केली जाईल. एकंदर धावा बनल्यात त्या 21 धावा या ओव्हरमधील. आता शेवटचा एक बॉल आहे. या बॉलवरती केला जाणार टार्गेट सेट करणारा बॉल पाहायला मिळेल. विक्की म्हात्रे यांची गोलंदाजी आत्ताच्या घडीला चर्चेचा विषय राहिलाय परंतु आता यावेळेस पुढचा बॉल फटका फसला. मागील दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. करणार नाहीये कोणती चूक. टिपला झेल आणि आणखीन एक फलंदाज येईल माघारी. 21 धावा बनल्यात. विजयासाठी करायच्या आहेत त्या 22.
दुसऱ्या डावाला आता आपण सुरुवात करणार आहोत. विजयासाठी 18 चेंडू आणि धावांना करायचं आहे तो 22. आणि आघाडीला आलेले दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला प्रणय कोहली आणि त्याच्या साथीला निहार म्हात्रे अशी आघाडीची जोडी पाहायला मिळते. 22 धावांचा करायचा पाठलाग. गोलंदाजीसाठी आघाडीचा गोलंदाज निशांत वर्तक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं पहिले षटक टाकण्यासाठी ते आलेत आणि 22चा करायचा पाठलाग. स्ट्रायकर एंडला बॅटर प्रणय कोहली पाहायला मिळतील. पहिल्या मॅचमध्ये दमदार बॅटिंग राहिली होती. या मॅचमध्ये देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पहिल्याच चेंडूवरती पाहायला मिळाला. तिकडे एक धावसंख्येत असताना पाहायला मिळते. एका धावसंख्येनं श्री गणेश झाल्या बॅटिंग करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो नवजीवन मुलेखंड या टीमला तुम्ही पाहताय. 22 धावांचा पाठलाग करत असताना एकंदरीत पहिल्या चेंडूवरती एक धावसंख्या पाहायला मिळाली. आता स्ट्रायकर एंडला प्रथमच निहार म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल यावेळेस मात्र गॅप मधून खेळून काढलाय. बॉल चाललाय सीमा रेषेला अगदी गुदगुल्या करत मैदानाच्या बाहेर. चौकार. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जितक्या धावा बनवता येतील ना तितक्या धावा बनवाव्या लागतील. कारण की ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर का मोठ्या धावसंख्या बनल्या तर तदनंतरच्या 2 ओव्हरमध्ये सामना डायरेक्ट खुला होऊन जाईल. याच्यासाठी बॅटिंग करत असताना दोन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. निहार म्हात्रे त्यांच्या साथीला प्रणय कोहली. 5 धावा धावफलकावरती लागले तर स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा निहार म्हात्रे पाहायला मिळतील. पुढचाच बॉल सोडून दिलाय. यावेळेस पंचांची दोन्ही हात समांतर आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉलचा इशारा असताना 6 धावा धावफलकावरती बनल्यात. गोलंदाजीसाठी गोलंदाज मार्गस्थ असताना निशांत वर्तक आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांची मॅच करायचा आहे. 22 धावांचा पाठलाग आणि त्यानंतर मोरिया 11 टीम सावरखार. आपण देखील रेडी राहायचं. यामध्ये जो संघ जिंकणार आहे तो तुमच्या सोबत आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळेल. यावेळचा बॉल आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. दांडी गुल. विकेटचं पतन. मैदानावरती निहार म्हात्रे बाद. धावफलकावरती एकंदरीत धावा बनलेल्या आहेत त्या 6 धावा. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज निशांत पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना शुभम म्हात्रे इनॅट नंबर 3 वरती आलेले आहेत. 3 षटकांची मॅच. 22 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी निशांत आपल्याला पाहायला मिळतील. यावेळचा बॉल हलक्या हाताने फक्त आणि फक्त स्टीअर केलंय आणि एक धावसंख्या घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मैदानावरती कोणत्या प्रकारची घाई करायची नाही. बॅटरला देखील चांगले ठाऊक आहे आणि त्यांनी आल्या आल्याच हलक्या हाताने एक धावसंख्या काढून घेतली. कारण की प्रणय कोहली यांच्या देखील बॅटवरती चेंडू याच्यात पहिल्या मॅचमध्ये देखील दमदार खेळ त्यांचा पाहायला मिळाला आणि या मॅचमध्ये देखील टीमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला इथून मात्र स्वीकारून खेळ करावा लागेल. कारण की करायचा आहे तो 22 धावांचा पाठलाग. यावेळचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या बॉलवरती देखील एक सिंगल धावसंख्येत असताना पाहायला मिळणार आहे. एका धावेनं धावफलक पुढे चालले ते आत्ताच्या घडीला धावा बनलेल्या आहेत त्या 8. एक गडी बाद 8 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. टीम नवजीवन मुलेखंड या टीमची आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. निशांत रिव्हर्स टोकडेन करण्याचा प्रयत्न होता. तो मैदानावरती येत असताना डॉट बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. बघता बघता तर 1 ओव्हरचा खेळ संपला. एक गडी बाद
8 ही धावसंख्या टीम नवजीवन मुलेकंड. त्या 14 गोलंदाजीसाठी मार्गस्थ असताना दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज रोहित पाटील. रोहित पाटील आलेत गोलंदाजीसाठी. 12 बॉल आता करायचे आहेत, त्या 14 धावा. चला लगेचच फिल्डिंग सेटअप लावून घ्या. 12 चेंडू 14 ची आवश्यकता. 8 धावा धावपलकावरती लागल्या. स्ट्रायकर एंडला बॅटर जे आघाडीला आले पाहायला मिळतात प्रणय कोहली आणि त्यांच्या समोर गोलंदाज रोहित. पहिला चेंडू रिव्हर्स स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरतील का? आणि या बॉलवरती एक धावसंख्या वेगानं कंप्लीट केली. एक धावसंख्या मिळेल. एका धावेने धावपलकावरती धावा बनल्यात ते एकंदरीत 9 धावा, म्हणजे येणारे 11 बॉल विजयासाठी करायचे आहेत ते 13 धावा. शुभम मात्र स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतील. 11 चेंडू 13 धावा. सामना दोन्ही टीमकडे संधी आहे, कारण की गोलंदाजी करणारा संघ देखील कमी नाही आहेत, कारण की दोन्ही संघांकडे आता चांगला खेळ करावा लागेल. मॅच जिंकण्यासाठी दोन्ही टीमला संघर्ष करावा लागेल. आणि स्ट्रायकर एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतात ते शुभम. गोलंदाजीसाठी रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळतात. टीम 14-16 वॉरियर्स गोवटणे या टीमकडून. पुढचा बॉल शुभम म्हात्रे यांच्या स्लॉट मध्ये आला आणि त्यानं एक गुटका टेकत बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा. त्या 15 धावा, म्हणजे आता 10 चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. षटकार आला. त्यावेळेस बॉल आता पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु सिंगल धावसंख्या घेण्यामध्ये यशस्वी ठरलेत. एक धावसंख्या आली. तर 9 चेंडू मध्ये करायच्या आहेत त्या 6 धावा. 9 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये काय आहे, बॅटिंग करत असताना एक षटकार आला, त्यानंतर त्यांनी देखील हलक्या हाताने एक धावसंख्या घेतली. शुभम म्हात्रे बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. एकच धावसंख्या घेतली. एका धावेने धावपलकावरती धावा बनत असताना पाहायला मिळतात त्या 16. त्यावेळेचा बॉल फुल टॉस होता. फुल टोल वसूल करता आलेला नाहीये. येत असताना पाहायला मिळतोय तो डॉट बॉल. या ओव्हरमधील आणखीन काही बॉलचा खेळ बाकी राहिला, म्हणजे आत्ताच्या घडीला 8 बॉल मध्ये करायचे त्या मॅच जिंकण्यासाठी 6 धावा. 8 चेंडू 6 धावा. स्ट्रायकर एंडला बॅटर प्रणय कोहली आणि त्यांच्या साथीला शुभम म्हात्रे आणि गोलंदाजीसाठी रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू आणि विजयासाठी करायच्या आहेत त्या 6 धावा. चला टीम मोरिया 11 सावरखार कॅप्टन आता आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न. एक धावसंख्या इथे कंप्लीट केली. येणारे 7 बॉल धावा करायचे त्या 5. चला टीम सावरखार आता आपला कॅप्टन येऊन थांबा. आयोजकांच्या वतीने आता तुमच्यासाठी सूचना आले. सामना संपल्यानंतर लगेचच टॉस केला जाईल. यामध्ये जो संघ जिंकणार आहे तो तुमच्या समोर 2 हात उंचवताना पाहायला मिळेल. या ओव्हरमधील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज रोहित पाहायला मिळतील. 5 धावा करायच्या आहेत. ते येणारे बॉल राहिलेत मैदानाच्या आतमध्ये 7 आणि करायच्या धावा 5. 7 ला 5 करायच्यात. हा बॉल भरपूर या ओव्हरमधील निर्णायक राहील. पुन्हा एकदा हलक्या हाताने या बॉलला खेळून काढले. एक धावसंख्या तिकडे वेगाने कंप्लीट केली. पाव्यात दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? परंतु एकच धाव घेतली. आता येणारे बॉल आहेत ते 6 आणि धावा करायच्या आहेत त्या 4.
6 चेंडूने विजयासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज सचिन म्हात्रे. चला फिल्डिंग सेटअप लगेचच लावून घ्या. जास्तीचा वेळ आपण खर्च करायचा नाहीये. सचिन म्हात्रे गोलंदाजीसाठी आलेले आहेत. 6 चेंडू आणि विजयासाठी करायचे त्या 4 धावा. 6 बॉलमध्ये 4ची आवश्यकता. 22 धावांचा पाठलाग करायचा होता. मोठे फटके आले होते तेव्हा वाटलं होतं की सहज रीतीने सामना फिनिश केला जाईल, पण त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये हा सामना येऊन टाकलाय. त्या 6 बॉलला करायचे ते धावा 4. गोलंदाजीसाठी सचिन म्हात्रे पाहायला मिळतील. चला स्पीडअप करा. स्ट्रायकर एंडला बॅटर देखील आता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतील शुभम म्हात्रे. त्यांच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल सचिन म्हात्रे यांच्या ओव्हरमधील पहिलाच बॉल मैदानावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो डॉट बॉल. असे डॉट बॉल टाकले तरी या मॅच मध्ये नक्कीच कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतील टीम गोवटणे टीमचे खेळाडू. आता 5 बॉलमध्ये करायच्या आहेत त्या 4 धावा. 5 चेंडू 4 धावा. चला जास्तीचा वेळ आपण खर्च करायचा नाही. टीम गोवटणे प्रत्येक चेंडूवरती आता आपण टीम मिटिंग आणि फिल्डिंग वारंवार चेंज करायची नाही. याच्याकडे देखील लक्ष वेधलं जाईल. 5 चेंडू विजयासाठी करायचे आहेत त्या 4. यावेळचा फुलटॉस बॉल आणि सामना फिनिश. शुभम म्हात्रे यांचा दमदार खेळ राहिला. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले आणि सामना इकडून मात्र फिनिश झाला. अभिनंदन टीम नवजीवन मुलेखंड आणि पराभूत झालेल्या टीमचे देखील तितकेच आभार. आणि या मॅचचा जाऊयात प्लेअर ऑफ द मॅच. ज्या खेळाडूनं दमदार खेळ केला या मॅच मध्ये, खऱ्या अर्थानं 1 षटक टाकलंय, 4 धावा दिल्यात आणि 3 विकेट घेतल्यात. शेवटचा गोलंदाज विक्की म्हात्रे ठरलाय या मॅचचा खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जाईल विक्की म्हात्रे या खेळाडूला आणि सन्मानित केलं जाईल. आणि पुढच्या मॅचचा टॉस होईल. एका बाजूला टीम आहेत मोरया 11 सावरखार आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणार आहेत आजच्या दिवसातील शेवटची मॅच नवजीवन मुलेखंड